आजही 8 पिल्लं चालले नवीन घरी. जय श्रीराम मित्रांनो, मी आहे ऋषी आव्हाड. तर आपल्याकडे व्हिजिटर्स आले होते डायरेक्ट धामोरीवरनं. तर त्यांना पूर्ण केनल बघायचं होतं. तर पूर्ण केनलला राउंड मारून झाल्यानंतर त्यांचं म्हणणं होतं, की सगळ्यात भारी दिसतो तो आपला ब्राउनी. ब्राउनी कारण त्यांच्यावर भुंकत होता. त्यानंतर आपल्याकडे क्यूट क्यूट लासा आणि शिज्जूचे पप्पीज आहे. कुणाला पाहिजे असेल तर हरी थोडं लवकर करा आणि तुमच्या घरी घेऊन जा. तर एकदम हेल्दी आणि ॲक्टिव्ह पप्पीज आहे ते. तर शेतामध्ये खेळता, आपल्या ग्राउंडवर खेळता. आपला मोठा राखी झोपला आहे ब्लॅक लॅब्राडॉर. त्यानंतर आपला डेंजरस डॉगचा पिल्लू आला आहे आपल्याकडे मेल पपी. 2.5 महिन्याचा आहे. कुणाला पाहिजे असेल तर माझ्या स्क्रीनवर दिसल्या नंबरवर कॉल करा. तर भैया शेठ आले होते थेट श्रीरामपूरवरनं पॉमेरियनचं पिल्लू घ्यायला. त्यांनी पॉमेरियनचं पिल्लू घेतलंय, हाय बाय केलंय. क्यूटचं असं पॉमेरियनचं पिल्लू महाकालचा धागा बनवून चाललं इनोवा क्रिस्टामध्ये नवीन घरी. त्यानंतर आपल्याकडे जे काल जॉबरमॅनची फिमेल पपी घेतलं होतं त्यांना आपण व्हिडिओ कॉलवर दाखवलं की पपी प्रॉपर फिडिंग करतं किंवा त्याला फिडिंग कशी करायची सगळी माहिती दिल्यानंतर हे बाबा आले होते. त्यांना घ्यायचं होतं जर्मन शेपर्डची डबल कोटची फिमेल पपी. मग काय काढला महाकालचा धागा, बांधला तिच्या गळ्यामध्ये. तर हे 4 पिल्लं चालले होते पुण्यासाठी. त्यांनाही आपण महाकालचे धागे बांधून दिले 4ही पपींना गळ्यामध्ये आणि ते चालले पुण्यासाठी. तर या भाऊंना घ्यायचं होतं डॉबरमॅन. तर ते आपल्या फार्मवर व्हिजिट करायला आले होते डायरेक्ट थेट आपल्या दुकानावरनं. मग काय काढला महाकालचा धागा, भाऊनीच बांधलाय त्याच्या गळ्यामध्ये आणि डॉबरमॅनचा ब्राऊन मेल पप्पी चाललाय का नवीन घरी. भाऊंनी हाय बाय केलं, डायरेक्ट दुकानामध्ये आले, त्याची शॉपिंग करत होते. पेडिग्री, बेल्ट, त्यानंतर त्याचे छोटे छोटे ॲसेसरीज सगळ्या घेतल्या. तर हा डेंजरसचा मुलगा आपल्याकडे आलेला आहे, म्हणजे छोटा डेंजर. तर कुणाला पाहिजे असेल तर मला कॉल करा. मग काय टाकला आपण त्याला गाडीमध्ये, त्याला राऊंड मारायला घेऊन गेलोय. घरी येऊन त्याला आपण त्याच्या प्लेसवर ठेवलंय. तर पप्पा आज एकदम होते रिलॅक्स, कारण डेंजरचा मुलगा आपण आणला होता घरी. पप्पाला एकदम आवडलाय तो. जाम लॉंग कोटमध्ये आहे पिल्लू. तर पप्पा त्याला घेऊन फिरत आहे. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. जय श्रीराम.